नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी? मला काही नाही समजले. रिया, तू पण ना एक बॉम्ब आहेस. केव्हा काय बोलशील ना, तुझं काही खरं नाही. तो फक्त विषय बदलायला म्हणून बोलत होता. त्याला वाटत होते का रियाने त्याला असं तिला पाहताना पाहिले असेल, म्हणून रिया त्याच्यासोबत मजा करते म्हणून ती अशी बोलली. म्हणून त्याने लगेच तिला नकार दिला, कारण रिया पण एवढी सिरियस काही बोलली नव्हती ना. मग आत्ता अंधार व्हायला लागला होता. त्यांनी मस्त असं 8 वाजताच बाहेर बसून बाहेरचं वातावरण पाहत जेवण केले, गाणे लावून डान्स केला, खूप एन्जॉय केला. रात्रीचे 10 वाजले होते. त्यांनी 2 टेंट लावले होते, एक मुलींसाठी आणि दुसरं मुलांसाठी. त्यांचा मस्त असा एन्जॉय चालू होता. अन्य मात्र एक साईडला टेंटजवळ एक चेअर टाकून बसली होती. ती फक्त त्यांना एन्जॉय करताना पाहत होती. तिला डान्ससाठी रियाने खूप फोर्स केला, पण तिला जास्त डान्समध्ये काही इंटरेस्ट नव्हता. म्हणून 5 मिनिट फक्त थिरकली आणि परत आपल्या जागेवर येऊन बसले. अविनाशला वाटत होतं का डान्स करताना थोडा चान्स मारता येईल, पण तिने जास्त काही डान्सच केला नव्हता, म्हणून त्याचा नाविलाज झाला होता. तरी तो अधूनमधून डान्स करता तिच्याकडे बघायचा. ईश्वरी मात्र खाण्यावर जास्त ताव मारत होती. सगळ्यांची जेवणं झाल्यावर बाकीचे सगळं तिचं जमा करून बसली होती. त्यांनी हॉट ड्रिंकसुद्धा आणलेली होती, त्यामुळे त्यांचा भारीच एन्जॉय झालेला. तेवढ्यात रियाच्या मोबाईलवर गिरिजाचा फोन येतोय. ट्रिंग 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 ट्रिंग. रिया पॉकेटमधून फोन काढून बघते तर स्क्रीनवर गिरिजाचं नाव बघून लगेच कॉल उचलते. हॅलो, बोल काकू. दुसरीकडून गिरिजा काळजी करत विचारते, बाळा रिया, मी बोलते. बरोबर वेळेवर पोहोचले होते का? रिया तिची काळजी पाहून बोलते, हो काकू, एकदम टायमिंग पोहोचलो आम्ही. गिरिजा बोलते, बाळा जेवण झाले का? रिया पण होकार देत आणि बोलते, काकू खूप छान आहे हा इकडे सगळं वातावरण, कधीतरी आपण फॅमिलीसोबत येऊ इकडं. गिरिजा पण होकार देत बोलते, हो बाळा, पण आधी हे सांग, अन्य काय करते? ती बरी आहे ना? म्हणजे तिला काही त्रास वगैरे तर नाही ना? रिया तिचं बोलणं तोडत बोलते, काकू अगं ती पण खूप खुश आहे, खूप एन्जॉय केला तिने पण. तुला बोलली होती ना मी पाठव म्हणून, तू पाठवले तर ती पण थोड्या वेळासाठी का असेना पण एन्जॉय करते, खुश आहे. नाहीतर माहीत आहे ना ती भाईला पाहून किती घाबरते. ती घरी असल्यावर किती दबकून राहत असते. गिरिजा पण होकार देत बोलते, हो बाई, तू बरे केले तिला घेऊन गेलीस ते. तेवढंच तिचं पण मन मोकळे झाले असेल. तिचं बोलणं ऐकून रिया बोलते, थांब काकू, तूच बोलून घे तिच्यासोबत. किती खुश आहे, तुला समजेल. आणि अन्याला आवाज देत रिया तिच्याकडे जाते. वहिनी आवाज देत जाते. तिथं खूप जोरात म्युझिक चालू होता, म्हणून बाकीच्यांना तिचा आवाज काही गेला नव्हता. ती अन्याजवळ गेली आणि बोलले, वहिनी हा घे, काकूंचा फोन आहे. अन्या तिच्या हातातील मोबाईलकडे पाहत बोलते, कोण? आई का? रिया बोलते. रिया पण होकार देत बोलते. अन्या तिच्या हातातून फोन घेते आणि बोलते, हॅलो आई. तिकडून पण, हॅलो बाळा, तू ठीक आहेस ना? पण इकडं खूप जोरात म्युझिक चालू असल्यामुळे अन्याला नीट काही आवाजच येत नव्हता. ती नेमकी म्युझिक सिस्टमच्या शेजारीच बसली होती, त्याच्यामुळे तिला आवाजच येत नव्हता.
म्हणून ती हॅलो हॅलो करत थोडी बाजूला जाते. इकडं मस्त बाकीच्यांचा डान्ससोबत ड्रिंक पण चालू होतं. आता जवळजवळ 11 ते 11:30 झाले होते. सगळेच डान्समध्ये मग्न झाले होते. पावसाळा होता म्हणून वातावरण पण खूप चांगले होते. आज तरी बरं पाऊस नव्हता, पण वातावरण मात्र एकदम निसर्गरम्य वातावरण. फुल म्युझिक चालू होता. तरी एक आवाज एकदम भयानक आला. पण तेव्हा काहींना जाणवलं तर काहींना जाणवलेच नाही, कारण सगळेच एन्जॉय करण्यात बिझी होते. पण दुसऱ्याच सेकंदात तोच आवाज आला, एकदम भयानक. तेव्हा सगळ्यांनी पण इकडे तिकडे पाहू लागले, पण कोणालाही काही दिसले नाही. तेवढेत अनिका अविनाशच्या खांद्यावर एकदम गडबडीत टॅप करत होती. समोरची वस्तू बघून तिचा आवाज पण निघत नव्हता. ती एकदम थरथरत्या हाताने अवीला टॅप करत होती. अवीने तिच्याकडे मान वळून बघितलं तर ती त्याच्या विरुद्ध दिशेने एकदम मोठे डोळे करून पाहत होती. तिची अवस्था एकदम बेदरलेल्या प्राण्यासारखी झालेली. अवी तिची अशी अवस्था पाहून तिच्या नजरेला फॉलो करत त्या दिशेला पाहिले तर तो पण समोरचं दृश्य पाहून हँगच झाला होता. त्याच्याही तोंडातून शब्दच निघत नव्हता, कारण समोरच एक चित्ता उभा होता आणि त्याच्याकडे बघून असं वाटत होतं का एकदम पिचलेला भुकेलेला आहे आणि आता तो त्याच्या खाण्याची व्यवस्था केल्याशिवाय इथून काही जाणार नाही, असं त्याचं रूप दिसत होतं. तेवढ्यात त्या चित्त्यापासून काहीच अंतरावर अन्या पण उभी होती. ती पण फोनवर बोलणं झाल्यावर येतच होती का तिला समोरच चित्ता दिसला आणि त्याला पाहून तर अन्याची बोलतीच बंद झाली होती. एकही शब्द बाहेर पडत नव्हता. अवीने जेव्हा अन्याला त्याच्या एकदम जवळ पाहिले तर त्याला पण काहीच सुचत नव्हतं काय करू म्हणून. ते तिघेही फक्त एकमेकांना पाहत होते, पण कोणाच्याही तोंडून शब्द निघत नव्हते. तेवढ्यात रिया अवीला हात लावत बोलायचा प्रयत्न करत मागे फिरून पाहण्याचा प्रयत्न करते. अवी, काय रे, कुठून हा आवाज आला? हे बोलतच ती मागे वळून पाहते आणि जोरात ओरडते. ई तिचं ओरडणं पाहून सगळेच मागे फिरून पाहतात तर सगळ्यांची अवस्था खराब होते. जो तो ज्याचा त्याचा जीव घेऊन पळण्याच्या बेतात होते. पण चित्याला बाकीचे सगळेच लांब होते, पण मात्र अन्य त्याच्यापासून काहीच अंतरावर होती. त्यामुळे त्याने सरळ अन्याकडे झेप घेतली आणि अवीने हे पाहिले की अन्या काहीच हालचाल करत नाही, म्हणून तो जोरात ओरडला, अन्या पळ, प्लीज तिथून पळ. हे शब्द कानी येताच अन्याच्या जीवाच्या आकांताने मागे फिरून पळत सुटते जंगलाच्या दिशेने. बाकीचे सगळेच टेंटमध्ये लपायचा प्रयत्न करतात आणि अवी आणि रिया अन्या ज्या दिशेला पळत सुटली त्या दिशेने गेले. पुढे अन्या, मागे चित्ता आणि त्यांच्या मागे रिया आणि अवी. चित्त्याच्या 1-2 झेपेतच अन्या त्याला सापडली असती, पण अन्या त्याचा रस्ता चुकवून पळण्याचा प्रयत्न करत होती. आता ती फक्त कसा जीव वाचवता येईल हेच बघत होती. ती जंगलातून पळत असताना तिला झाडांचे खूप ओरखडे लागत होते, तरी ते सगळं न पाहता पळत होती. अन्या 5च मिनिटात अशी गायब झाली, अवी आणि रियाच्या नजरेतून अदृश्य झाली. आता ते सगळं पण जायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या मागे पण तोपर्यंत ते खूप आतमध्ये निघून गेले होते. अन्या फक्त चित्त्याला चुकवायचा प्रयत्न करत होती. इकडं अवी आणि रियाला नाही समजले का
काही कोणत्या दिशेने गेलेत. ते एका ठिकाणी थांबले. रिया तर अवीच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. अवी, प्लीज तिला वाचव, प्लीज. कुठे गेली ती? तिला काही झाले तर मला घरचे सोडणार नाही. मी फोर्स केल्यामुळे ती आली होती आणि आता जर तिच्या जीवाला काही झाले तर मी घरच्यांना काय उत्तर देऊ? अवी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलला. रिया, प्लीज तू रडू नकोस. तिला काहीच नाही होणार. मी आहे ना. काही नाही होणार. ते बरे शोधायचा प्रयत्न करतात, पण त्यांना समजत नव्हतं का काय करू म्हणून. आत्ता 12-12:30 झाले होते. शोधून ते भटकत चालले होते, पण त्यांना काही आज्ञा मिळत नव्हती. रिया बोलली, अवी, आता एकच ऑप्शन राहिलं आहे माझ्याकडं. अवी बोलला, काय? रिया बोलते, भाई. हां, भाई आला तर सगळं नीट होईल. तो तिला नक्की शोधून काढेल. ती मुसमुसतच बोलत होती, पण अवी बोलतो, अगं पण तुझ्या बाईला समजले तर आपलं काही खरंच नाही. तसंही आपण त्यांना न सांगताच इथं आलो. रिया बोलते, जर भाईला नाही सांगितले तर याहून बेकार हालत भाई आपली करेल. बोलत ती पॉकेटमध्ये फोन काढू लागते. फोन शोधू लागते, पण तिच्या लक्षात येते का तिचा मोबाईल तर अन्याकडेच होता ना. ती मोबाईलवर बोलायला गेली होती आणि त्याच दरम्यान हे सगळं घडले. मोबाईल नाही भेटला म्हणून ती अजून जोरात रडायला लागली. अवी बोलला, अगं रडू नकोस रिया, माझा फोन आहे ना, घे तू. त्यावरून तुझ्या भाईला कॉल कर. बोलत त्याने रियाच्या समोरच त्याचा फोन पकडला. रिया पटकन मोबाईल घेतला आणि नंबर डायल करून लागली. तिथे नीट नेटवर्क पण नव्हता, पण 1-2च कांड्या होत्या. इकडं पार्टीमध्ये त्याच वेळी स्वरा तिचा प्लॅन सक्सेस करणार होती. पण जेव्हा शिवांशला फोन आला त्यावर अवीचे नाव पाहिले आणि लगेच त्याने वेळ न घालवता 2-3 रिंगांमध्येच कॉल उचलला. अविनाश जेव्हा खूप अर्जंट काम असले तरच शिवांशला कॉल करायचा, हे त्याला चांगलं माहिती होतं. असं कधीच करत नव्हता. म्हणून शिवांश पण कधी पण अविनाशचा कॉल आला तर उचलायचाच. जेव्हा शिवांशने कॉल उचलला आणि रियाचा रडका आवाज ऐकला तर त्याला समजले नक्कीच काहीतरी झालंय. त्याने रियाला शांत केले आणि बोलला, सोन्या आत्ता बोल, काय झाले? रिया बोलली, भाई ती वहिनी. बोलत तिने सगळं घडलेला प्रकार शिवांशला सांगितला. त्यावेळेस रियाच्या तोंडून वहिनी हा शब्द ऐकून अविनाशला प्रश्न पडला होता. पण आता ती वेळ नव्हती का तिला प्रश्न करावे. आता अन्याला शोधणं खूप गरजेचं होतं. म्हणून त्याने जास्त काही विचार न करताच आणि शिवांश येण्याची वाट पाहून लागली. शिवांशने सगळं तसंच सोडून कोणालाही काहीच न बोलता सरळ पार्टी हॉलच्या बाहेर आला. त्याच्या मागे सूरज पण पळत आला आणि त्याचे बॉडीगार्ड्स पण. शिवांशला गाडीत बसला. आता तसं सूरज पण लगेच त्याच्या बाजूच्या सीटावर येऊन बसला आणि काही न विचारता लगेच ते तिथून निघाले. सूरजला काही विचारायची हिंमत झाली नव्हती. त्याला फक्त एवढंच समजत होतं का काहीतरी नक्कीच वाईट झालंय म्हणून. त्याच्या पाठीमागे लगेच त्याचे बॉडीगार्ड्स पण दुसऱ्या गाडीने निघाले होते. शिवांशने गाडी जंगलाच्या दिशेने घेतली. अविनाशने शिवांशला लोकेशन सेंड केल्यामुळे त्यांना वेळ नाही लागला. ते लगेच पोचले. शिवांश 150च्या स्पीडने गाडी चालवून आला असेल त्यावेळेस
त्याला त्यावेळेस त्याच्या जीवाची पण पर्वा नव्हती. रिया आणि तिचे सगळेच फ्रेंड्स त्याच्या येण्याची वाट बघत होते. शिवांशच्या गाडीचा आवाज आला तसं सगळे त्या गाडीच्या दिशेने गेले. शिवांशने गाडी थांबवत जसं खाली उतरला तसं रियाने जाऊन आधी त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. रडता रडता बोलत होती ती, भाई वहिनीला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्लीज भाई, तू काहीही कर आणि तिला शोधून आण. शिवांश तिची अशी अवस्था पाहून तिला समजवायचा प्रयत्न करत बोलला, सोन्या तू रडू नकोस, मी आलोय ना, तू काळजी नको करू, मी सगळं ठीक करेल. शिवांश तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. रियाला बाजूला करत त्याने अविनाशकडे पाहिलं आणि नजरेनेच विचारलं का काय झाले, कसे झाले आणि ती कोणत्या दिशेला गेली. तिथे उभा असलेला सगळे पण रियाच्या तोंडून अन्याला वहिनी म्हणून हाक मारलेले ऐकून चकित झालेले होते. पण आता ते सगळं प्रश्न विचारायची बरोबर वाटत नव्हतं, म्हणून कोणीच काहीही विचारले नव्हतं. अविनाशने शिवांशची नजर समजताच त्याला सगळं घडलेला प्रकार सांगितला आणि शिवांशचे बॉडीगार्ड्स आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून अन्याला शोधायला गेले. अन्या ज्या दिशेला गेली होती त्या दिशेने गेले. इकडं फक्त ईश्वरी, अनिका, रिया आणि त्यांच्यासोबत संकेत होता. बाकीचे सगळेच तिकडे गेलेले होते. सगळेच वेगवेगळ्या दिशेला गेलेले होते. शिवांश मात्र बरोबर त्याच दिशेने निघाला होता जिकडे अन्या गेली होती. पावसाळा होता म्हणून चित्त्याच्या पावलांचे ठसे उमटलेले होते. बराच अंतर पार केल्यावर त्याला अन्याची ओढणी सापडली आणि त्याला खात्री पटली की ती ह्याच दिशेने आली असेल. तो अन्या आवाज देतच चालत होता. कुठे ना कुठे त्याच्याही मनात होतं का तिला असं काहीच नको व्हायला. पार्टीमध्ये असतानाच त्याचं हृदय अचानक धडकायला लागले होते. त्याला एकदम बेचैन झाल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं का काळजाचा तुकडा आपल्यापासून लांब होतोय. म्हणून त्याने ड्रिंक करायला सुरुवात केली होती, बेचैनी दूर करण्यासाठी का माहीत, पण त्याला आज सारखं अन्याचा चेहरा दिसत होता आणि ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली. काहीच वेळात त्याच्या कानावर वाईट गोष्ट ऐकायला आली. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.